सांगू. म्हणजे हे इथं दवाखाना कसं का बनलं भावाचं? दवाखान्यात ते घुसलेली बाई आहे बेटा, तर ते घुसलेली बाईले काढायचं आहे. ते काही तिले कोणी नेमलं नाही आहे. ते ताजुद्दीन बाबाच्या नावानं केलेला दवाखाना आहे तो. दुसरा कोणी कसं राहू शकते तिथं, आहे की नाही? कोण घुसलाय तिथं? ते एक कन्या नावाची बाई बसली आहे. ते तिले काही आहे थोडी, ते बाबा सरकार तिले तिचं औषध देत होते झाडाखाली बसून, तर ते झाड तिनं कापून टाकलं. कन्या नावाची बाई ना? हो. आणि त्या कुत्र्याले तिनं मारलं का नाही, त्या कुत्र्यानं तिच्या ठेवलेल्या माणसाचा जीव घेतला. म्हणजे बाबा सरकारनं त्याला हुकूम केला असं, तेव्हाच तो मरण पावला ना. झाड काढून कापलं त्यानं, मग झाडाचा खाली बसत होते बाबा, औषध देत होते लोकांची. प्रत्येक बिमारी औषध बाबा ते मातीचे हे उचलून चांगलं करत होते. एवढं माहित आहे पण दवाखान्याबद्दल. आणि हिचं 16 वर्ष राहिले नाही, 12 वर्ष राहिले आहे बाबा 12 वर्ष राहिले ना. काशीनाथ नानाच्या घरी 3 वर्ष सतत राहिले बाबा, सतत 3 वर्ष राहिले. गेले ना ते आता. ठीक आहे, धन्यवाद.